आराम से ना भाई. नाही मी त्यांनाच बोलतो. Concrete dreams where the neon glows. Every block tells a tale the whole city knows. Rhythms in the shadows where the हॅलो गुड मॉर्निंग मित्रांनो, कसे आहात सगळे. वेलकम बॅक टू अवर यूट्यूब चॅनल. दिस इज 5:40 इन द मॉर्निंग. आज मंडे आहे. आता मी आता राईट नाव आहे पुणे स्टेशनला. आता इथून चाललो आहे दादरला, डायरेक्ट ऑफिसला पोचतो आहे. आणि यस, कालची सिंहगडची व्हिडिओ कशी वाटली नक्की सांगा. आणि आज फर्स्ट टाईम असं होतं आहे की मी पुणे टू डायरेक्ट ऑफिस जाईल दादरवरून. आणि खूप सारे लोक यार मुंबई पुणे डेली ट्रॅव्हल करतात. डेली ऑफिस जॉबसाठी लोक मुंबईवरून पुण्याला पण येतात आणि पुण्यावरून मुंबईला पण जातात. पण ते कसे करतात काय माहिती आहे. गाडी आली. आता माझी 6:15ची ट्रेन आहे. आता लवकर आलो. मला वाटलं मी ऑन टाईम पोचेल की नाही पोचेल, कारण इथून जे आजोबांचं घर आहे ते अराउंड 45 मिनिट्स टू 1 आवर लागतात. बट सकाळी रस्ते खाली होते, तर रिक्षावाल्याने एकदम पळवत आणली, तर लवकर पोचलोय. आता अजून हाफ ॲन आवर आहे. लेट्स सी. palm trees swaying with the ocean as my guide. आपल्या मुंबईच्या लोकांना असं बघायची सवयच नाही ना. पण पूर्ण खाली बघा, समोरच्या प्लॅटफॉर्मवर तर कोणीच नाही आहे. या प्लॅटफॉर्मवर तरी 2-3 लोक आहेत जे आपल्या ट्रेनची वाट बघताय. आणि गाडीचं नाव पण काय, सिंहगड एक्सप्रेस. आता जस्ट ट्रेनमध्ये आता चढलो आहे. आणि बेस्ट थिंग वॉज की आता जी मला सीट भेटली ती पण ह्या टायमाला विंडो सीटच भेटली आहे. एकदम बेस्ट सीट मला भेटली आहे. Hit that bass line nice and slow. Ooh, yeah. Talk box singing, let the rhythm flow. Palm trees swaying, do you feel that breeze? Rolling down the boulevard, feeling at ease. Cruising, moving on that west coast. आता कल्याण स्टेशन येतं आहे आणि ह्या काकांनी ना एक UPची फॅमिली आहे, तर त्यांच्या पूर्ण बॅगा खाली उतरवायला मदत केली, सपोर्ट केला. कारण त्या लोकांना माहिती नसतं की मुंबईमध्ये एंट्री केल्यावर पण गर्दी भरपूर असते. बट किती चांगलं आहे बघा ना, ह्या लोकांचं बघून सगळ्या लोकांनी मदत करायला चांगलं केलं. आता कल्याण स्टेशनलाच पोचतो आहे. सगळे लोक आता मदत करायला लागल्या की म्हणजे चला बाबा, त्यांच्या बॅग आहे, त्यांच्याकडे फॅमिली, छोटे मुलं आहे, तर सगळ्या बॅगा त्यांच्या खाली उतरवतात. बेस्ट. परत कल्याणला पोचून ॲक्च्युली भारी वाटतंय. पण आता इथून डायरेक्ट जी ट्रेन आहे, मी आता डायरेक्ट दादरला जाणार आहे. मग अगर लवकर झालं असतं तर माझी जी डेलीची लोकल आहे तीच पकडली असते. पण आता डेलीची लोकल नाही पकडणार आहे. आता डायरेक्ट विचार करतो एक्सप्रेसनेच डायरेक्ट दादरला जाऊ, म्हणून उतरत नाही आहे. चला चला चला. आराम से ना भाई. नाही मी त्यांनाच बोलतो. आय थिंक सो मी आज पहिल्यांदा कल्याणच्या पुढे एक्सप्रेसने आलो आहे दादरपर्यंत. ठीक आहे, फास्ट येतं, पण जी आपली भजनाची लोकलची मजा आहे ती मजा नाही आहे. स्टील आता पोचतोय. आता वेस्टर्न लाईन करून मला सांताक्रूजला वेस्टर्न लाईनने जायचं आहे, तर आता परत लोकलमध्ये बसेल अँड रिटर्न आपली फास्ट लाईफ स्टार्ट. अँड येस, आय एम बॅक टू अवर मुंबई लोकल. बट जी लोकलमध्ये मजा आहे ना, आय स्वेअर ती कुठेच मजा येत नाही. भले गर्दी असो काय असो, लोकल इज बेस्ट.
अँड आता सांताक्रूजला पोचलोय. आता बस ऑफिसलाच पोचतोय. मंडे स्टार्ट. काय माहिती यार, मला मंडे आणि ट्यूजडे ना कामावर यायला ना जाम जीवावर येतं. बेकार फील होते. Thrive. Oh yeah, boombox bumping, let the good times roll. Funk so strong, it's seeping in your soul. लाईक तुमच्यासोबत पण असं होतं का? आज माझा उपास आहे, पण आय एम नॉट अ चाय गाय. मला ऑल टाईम कॉफी आवडते, चहा कधीच नाही पित. पण आता मौसम असा झालाय ना की चहा प्यायची इच्छा होतीये. काय माहिती का, मी कधीच चहा नाही पित, पण समटाईम्स कधी कधी ना मला असं 3-4 महिन्यातून एखाद्या वेळेस वाटतं की चहा प्यावा. स्टील आता मन झाले तर आता पितो. आणि चहा कुठे पिणार? आमच्या ऑफिसच्या इथे मामा आहे, येवले मामा, तर तिथे पितोय. This laid back life's just what we do. Chilling at the cookout, grab a plate. Got घरी पोहोचलो मित्रांनो. डायरेक्ट घरी आलो. ऑफिस सुटल्यावर डायरेक्ट घरी आलो. घरी पोचल्यावर रेडी झालो. आता आज मंडे, तर ॲज युजल. अरे पाऊस येतोय की काय यार? पाऊस येऊन गेला. मंदिरात पोचूस तर पाऊस नको यायला. येस, आज मंडे, तर सेम ॲज युजल मी चाललो आहे आता महादेवाच्या मंदिरात. आणि हो, व्हिडिओ कसा वाटला कालचा सिंहगडाचा? आवडला की नाही? आणि हो, कालचा व्हिडिओ कसा वाटला? आवडला की नाही आवडला आपल्या सिंहगडाचा व्हिडिओ? अगर नसेल बघितला तर पहिले तो व्हिडिओ बघून मग परत हा व्हिडिओ बघितला. आणि त्या व्हिडिओला कमेंट करा. अगर व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा आणि शेअर करा. आपल्या राजांचा इतिहास आहे. जय हिंद, जय भारत. आता पण येस नाही, व्हिडिओ संपवत नाही आहे. आता चाललो आहे मंदिरात दर्शन करून पटकन येऊ. अजून मम्मी आणि कुणाल आला नाही आहे, आता तो यायचं बाकी अजून. तर आता फिलहाल मी चाललो आहे मंदिरात. तर चला, जेवण झालं, दर्शन पण छान झालं. आपली स्पीडू इकडे पार्किंग फुल, आपली गाडी मध्ये एकदम बादशाहसारखी उभी राहते. तर आता घरी पोचलोय. आज मम्मी आणि भाऊ पण घरी नाहीये, कारण ते पुण्याला थांबलेत. त्यांनी म्हटलं 1-2 दिवसानंतर येतो. माझ्या ऑफिसमुळे मला यावं लागलं. बट मित्रांनो, आता यूट्यूब चॅनल मी चालू केले. नेमके आता 1 महिना कदाचित मला होईल चालू करून. तर 1 महिन्यामध्ये ना मी एक गोष्ट नक्की बघितली की मी जेव्हा ट्रॅव्हलिंग करतो या असतो, इकडे तिकडे फिरतो, तेव्हा अगोदर मोबाईल भरपूर बघायचो. त्यामुळे काय की मी आजूबाजूच्या ज्या गोष्टी व्हायच्या तर त्या एकदम कमी बघायचो. पण आता ना मी व्लॉगमुळे असो या काही कारणास्तव असो, मी इकडे तिकडे बघतो, कंटेंट शोधतो की काय दाखवू शकेल, काय नाही दाखवू शकेल. पण त्यामुळे काय होतं ना की मला खूप साऱ्या अशा गोष्टी, छोट्या छोट्या गोष्टी करतात की ज्या दिवसभरामध्ये खूप आनंदी करतात. छोट्या मोठ्या गोष्टी असतात. जसं कोण कोणाशी बोलतंय, कोण जोक क्रॅक करतंय, या काही पण वाद होत आहेत, काही विवाद होत आहेत, काही पण होतं. या ट्रेनमधले भले काही पण किस्से असो. तर त्यामुळे काय होतं, आपली एक पॉझिटिव्ह थिंकिंग बनते. एक गोष्ट आपल्याला लक्षात येते, मोबाईल व्यतिरिक्त पण जगामध्ये खूप साऱ्या गोष्टी होत राहतात. तर तुम्ही अगर ट्रॅव्हलिंग करताय या कुठे फिरताय या तुम्ही काही पण करताय, तर आजूबाजूच्या गोष्टी ऑब्झर्व करा. मी आज पुण्यापासून मुंबईला आलो, तर ट्रेनमध्ये असो, तुम्ही आज बघितलं त्या माणसाने किती हेल्प केली त्या बाईची. मी भले ती शॉर्टमध्ये जास्ती पूर्ण व्हिडिओ नाही बनवू शकलो, छोटीशी एक क्लिप काढली. बट तो अगर माणूस नसता ना आज, तर त्याला तो एक उतरूच नसते शकले. बिकॉज ते बाहेरचे होते, म्हणजे परप्रांतीय होते. परप्रांतीय मीन्स महाराष्ट्रातले नव्हते, आउट ऑफ महाराष्ट्र होते. तर त्यांना मुंबईची गर्दी माहितीच नव्हती. बट त्या माणसाने स्वतःहून हेल्प केली. तर त्यामुळे त्या एका माणसामुळे आज सगळ्यांनी हेल्प केली. तर तो एक क्षण झाला, नेचर झालं. तर खूप साऱ्या गोष्टी अशा होत राहतात. तर तुम्ही पण जेव्हा ट्रॅव्हलिंग करतात, फिरतात, ट्राय करा की मोबाईल कमीत कमी यूज करा.
अँड बाकीच्या सगळ्या छोट्या मोठ्या गोष्टीमध्ये आपला एन्जॉय शोधा. तर व्हिडिओ इथेच संपवतो. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. असेच व्हिडिओ बघत जा. आणि हो, कालचा सिंहगडचा व्हिडिओ नक्की बघा. अगर हा छोटासा व्लॉग तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत राम राम, हर हर महादेव.